कवठेमंकाळ येथे काल झालेल्या घडामोडी बाबतीत या ठिकाणी राजकारण किती खालच्या पातळीत करतात त्याचं मूर्तिमंत उदाहरण काल आपल्याला पाहायला मिळालं। माझे एक PA खंडू भवाळे नावाचे दलित समाजाचे आहेत, त्यांना परवा दिवशी मारहाण झाली आणि परवा दिवशी न सांगता ते माझ्याकडे काल सकाळी घरी आले, मला ती घटना सांगितली, मला शिवीगाळ करून मारहाण केलेली आहे। मी विचारायला गेलो, माझ्यासोबत दोघंच कार्यकर्ते होते माझे सहकारी। मी विचारायला गेल्यानंतर पुन्हा त्यांनी तीच भाषा वापरली, दिवस संपलेले आहेत, रोहित पाटील आमदार होऊन मंत्री होणार आहेत, एकेकाला ताणून मारी, अशा पद्धतीची भाषा वापरली। माझ्यासोबतच्या असणाऱ्या सहकार्यानं त्यांना 2 थप्पड मारल्या। त्यावर पुन्हा मी ही सोडवासोडवी केल्यानंतर त्यांनी माफी मागितली, दिलगिरी व्यक्त केली आणि आम्ही तिथून निघून आलो, हा विषय संपला म्हणून सांगितलं। पण रोहित पाटलांना राजकारण घाणेरड्या पातळीवर न्यायचं असल्यामुळं जाती जाती समाजात गटातटात राजकारण करून आपल्याला मतं घ्यायचे, ही भूमिका या निमित्तानं दिसून आली। पुन्हा त्यांना घेऊन गेले, 550 लोक 100 लोक बरोबर बोलवली, तासगावातली कवठेमंकाळमधली लोकसुद्धा गोळा होईनात लवकर आणि मग एवढ्या थोडक्या लोकांना घेऊन ते पोलीस स्टेशनवर गेले। माझ्यावर गुन्हा नोंद करा, चोरीचा आरोप घाला, दंडनीची या ठिकाणी केस घाला, अशा अनेक बाबी करण्याचा प्रयत्न केला। पण ह्या गोष्टीमध्ये तथ्य नसल्यामुळं पोलिसांनी जी कलमं कायद्यानुसार बसत नाही तरीसुद्धा यांच्या प्रेशरनं बसवण्याचा त्या ठिकाणी बसवली। या घटनेचा निषेध करतो आणि या राजकीय करणाऱ्या राजकारण खालच्या पातळी करणाऱ्या लोकांचा मी निषेध व्यक्त करतो, ही याविषयी झालेली माझी प्रतिक्रिया आहे।